हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एपिसोड नंबर 2 ऑफ हिमाचल प्रदेश. तर आता जस्ट मी ट्रेनमधून उतरला. जसं तुम्ही बघू शकता, जस्ट मी ट्रेनमधून उतरला. आम्ही आहेत आता दिल्ली जंक्शनला आणि आता आमची बस कार येणार आहे, काहीतरी येणार आहे. असा विचित्र का दिसतोय, तर काहीतरी येणार आहे. तर आम्ही आता उतरले आहेत आणि आता आम्ही पुढे जातील. तर बघू, आता सर्व आहेत आम्ही सोबत. ही ट्रेन तुम्ही जसं बघू शकतात, या ट्रेन आता जर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ 2 बघत असतील तर व्हिडिओ 1 ऑलरेडी अपलोडेड आहे, तो आधी बघून घ्या, नंतर हा बघा व्हिडिओ 2. चला आता आम्ही जातो, जायचं आहे, लेट झालं आहे. तर आता करंटली आता टेम्परेचर इकडे 20 डिग्री आहे आणि मुंबईला मी चेक केलं 28 डिग्री आहे. तर टेम्परेचरमध्ये डिफरन्स तर आहे ऑब्वियसली, आणि बट 20 डिग्रीज एवढं काही थंड वाटत नाही आहे मला फिलहाल तरी. आता आपण जसे जसे नॉर्थला जातील, अजून पुढे शिमला साईडला अजून जातील, तर टेम्परेचर अजून डाऊन होत जाईल आणि मग बघू थंडी किती लागते. मी आता फिलहाल तर असंच आहे, नॉर्मल स्वेटर वगैरे नाही घातलं आहे बिकॉज आता काही थंडी नाही आहे. आता पुढे बघू, मला थंडी एक्सपिरियन्स करायची आहे की, कारण बिकॉज मी ना कधी 16 डिग्रीच्या खाली आमच्याकडे टेम्परेचर कधी गेलं नाही आहे. सो त्याच्या खाली मी कधी टेम्परेचर एक्सपिरियन्स नाही केला आहे. सो तो एक एक्सपिरियन्स करायचा आहे मला. ही आमची ट्रेन आणि दिल्ली, बरेच प्लॅटफॉर्म आहेत इकडे जंक्शनला. समजते दिल्लीला काय बोलतात ते, पॉल्युशनसाठी का बोलतात, बिकॉज इथे खरंच पॉल्युशन आहे. तर इथे 16 नंबरपर्यंत आहेत प्लॅटफॉर्म मला दिसले. आता आम्ही उतरले स्टेशनच्या बाहेर. चला पुढे चला. तर इथे पब्लिक आहे खूप सारी आणि इथे KFC वगैरे पण आहे. अगर गाड़ी वाड़ी चाहिए तो नाही. तर इथे मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी इथून रस्ता आहे, हा ब्रिज इथे गेला का पुढे दिल्ली मेट्रो आहे. मी असं खूप व्हिडिओमध्ये ऐकलं आहे की दिल्लीमध्ये मेट्रो खूप चालते, जशी मुंबईला लोकल चालते तशी दिल्लीला मेट्रो चालते. तर जसं आपल्या महाराष्ट्रात ब्लॅक अँड येल्लो रिक्षा असतात, तशा इथे ग्रीन अँड येल्लो रिक्षा आहेत. तर सर्वीकडे हेच आहेत. आता आम्ही अजून ड्रायव्हर शोधत आहेत, जे आमचे कारवाले आहेत ते अजून सापडले नाही आम्हाला. तर इथे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आहे आणि आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडत. इथे तर ऊन लागते, पण असं दिल्लीमध्ये आल्यावर एअर पोल्युशन असं नोटीस होते, बिकॉज लांबचं क्लिअर नाही दिसत आहे इकडे, म्हणजे लांबच्या बिल्डिंगी क्लिअर नाही दिसत आहेत. तर ठीक आहे, आता जाऊ दे, काय करू शकतात, जे आहे ते आहे, आपण इम्प्रूव्ह करू शकतात. बस प्रदूषण कमी करा गाईस, रिड्यूस एअर पोल्युशन. आता ही आमची गाडी आहे, राधे राधे. चांगली सुरुवात, लेट्स गो. 2.6 करोड़ची गाड़ी है. अंदर है जगह? इतनी बड़ी गाड़ी में भी जगह नहीं होगी. वो भी है. सो वी आर इन हरियाणा अगेन. दिल्ली सोडली आम्ही, दिल्लीमधून निघाले आणि आता आम्ही परत हरियाणामध्ये आलो आहेत. आता आम्ही इथे थोडेसे ब्रेकफास्ट नाही, असंच काहीतरी ड्रायव्हरला नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही पण थांबले. आता 11 वाजले. आता इथे एक हायवे आहे, म्हणजे आता हायवेने आम्ही चंदीगडला चाललो आहे. तर अजून 4 तास आहे, 4 तास बसायचं आहे अजून गाडीतच. तर इथे थांबल्यात आम्ही. ॲक्च्युली आमची गाडी मागच्या साईडने पार्किंग केलं आहे, बिकॉज इथे फुल झालं आहे. एवढ्या पैशात माझं 2 टाईमचं जेवण आहे. आता आम्ही आले आहेत जेवायला इकडे. कुठे आले आहेत पप्पा? हॉटेल हवेली हॉटेलमध्ये. अजून आम्हाला चंदीगड पोचायला किती? 2 तास. दीड तास. 80 किलोमीटरपर्यंत आहे. तर अजून 3 वाजतील आम्हाला दुपारचे. मग आता आम्ही जेवतात आणि मग परत ट्रॅव्हल करायचं आहे कारमध्ये, बसमध्ये. हे पण हवेलीच आहे. आम्ही इथे आलो आता जेवायला.
का मानना है कि बड़े All the matches best. जैसे विश्व कप फाइनल जैसे मैचेस में आप टॉस आता जीत के आम्ही पहले निघतो. बल्लेबाजी आप करना चाहेंगे. झालंय जेवण. यहाँ पे पहले बल्लेबाजी की सोचे शायद वो विकेट की. तर आता इथून हिमाचल बॉर्डर चालू होते पुढे आणि आता आपण हिमाचलमध्ये एंटर करतो. लगातार बल्लेबाजों को विराट. सो आता मी उतरले या ट्रॅव्हलर्समधून आणि ही आमची गाडी आहे जिथे पुढचं आमची ट्रिप या गाडीमध्ये जाणार आहे. याचा काहीतरी सीन होता म्हणून इथपर्यंत याच्यात आले. आता पुढे ही गाडी आहे. आता हिमाचलमध्ये एंटर केल्यापासून असे डोंगर माउंटेनियस रिजन चालू झालेलं आहे आणि आता डोंगर आहेत. तर आता संध्याकाळ पण झाले, ॲक्च्युली 4:30 वाजले आणि इथे डोंगराचीच सावली पडते, म्हणजे ऊन खूप कमी ठिकाणी आहे. तर मी बघतो आता, शूट करतो. आणि आता मला ॲक्च्युली आज काय पॉईंट वगैरे बघायचं नाही आहे. आज फक्त हॉटेलला पोचायचं आहे आणि बस तेवढंच. उद्यापासून फिरणं चालू होईल. मेन म्हणजे जिथे कुठे आता हॉटेलपर्यंत जातात तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आणि हॉटेल पण तुम्हाला मी दाखवतो की कसं हॉटेल आहे. आता मी आर्टिकामध्ये चढतात की आमचे बॅग बांधत आहेत सर्व आणि आता मी पण जातो, शूट करतो. आपण रस्त्याचा व्ह्यू घेऊ. इथे घाट वगैरे आहे तर तुम्हाला घाट वगैरे दाखवतो. पुढे तुम्ही घाट एन्जॉय करा. तर आता आम्ही इथे जरा थांबले आहेत, असंच 2 मिनटं काहीतरी करण्यासाठी जे केलं. आता इथं टेम्परेचर आहे 14 डिग्री. तर ठीक आहे. तर डोंगर पडण्याची शक्यता आहे, तर सांभाळून तुम्ही येतील तेव्हा. अजून आम्हाला 1 तास आहे जायला. अजून शिमल्याला जायला अजून 1 तास बाकी आहे. 35 किलोमीटर आहे अजून. तर कंटाळा आला यार. काल 2 वाजेपासून निघालात घरून, अजून पोचतच आहेत. तर बरेच उंचावर आलेत आम्ही आणि आता संध्याकाळ पण झालं आहे. ॲक्च्युली 6 वाजले आणि चला आता निघायचं आहे. हॉटेलवर भेट. तर आता आम्ही पोचले हॉटेलवर. हा आमचं हॉटेल आहे. कुठे गेला हा मला? शिमल्यामध्ये आम्ही आणि मागे व्ह्यू असा आहे, लाईक आहे मस्त. आता मॉर्निंगमध्ये बघू कसं दिसते. आणि टेम्परेचर आहे 7 डिग्री आहे. ठीक आहे, एवढं पण कमी नाही मिळत की एकदमच मायनसमध्ये किंवा 0मध्ये असं नाही आहे. आणि थंडी आहे, थंडी थोडीफार, फक्त हवा आल्यावर थंडी लागते. असं नॉर्मली काय एवढी थंडी नाही लागत. बाकी आता आम्ही जातात आणि फ्रेश वगैरे होतात आणि बघू. आता 7:30 वाजले. तुम्हाला हॉटेल दाखवतो मधून कसं आहे. आमच्याच बॅग होत्या. चला आता. थंडी लागते का? 7 डिग्री आहे. तर आता रात्रीचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता झोपायला चाललो आहेत. तर किती 10 सव्वा 10 झाले टाईम, दिसतोय का? 10 सव्वा 10 झाले आणि थंडी आहे इकडे. ॲक्च्युली 4-5 डिग्री आहे. तर मी स्वेटर घातलं आहे आणि उद्या मी निघणार आहेत कुलूफ कुठेतरी. तर तिथे गेल्यावर तिकडे काहीतरी पूर्ण दिवस तिकडेच आहे. आणि आज उद्याचं नाईट पण इकडेच स्टे होणार आहे. तर रूमची टूर, हॉटेल तुम्हाला मी नंतर दाखवतो. आता रात्र झाले, आता झोपायचा टाईम झाला आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. आणि अरे इथे यायचा ना रस्ता खूप खराब होता, म्हणजे जिथून आम्ही आले ना तिथे खूप असे बेकार रस्ता होता. तर त्याची शूट
अरे तर त्याचं शूट करायला नाही भेटला मला, तर जाऊ दे, आता काय अंधार झाला आहे, मी दिसत पण नसेल तुम्हाला. तिथे शूट करायला नाही भेटला कारण मी मागे बसलेला. तर चला आता इथे मला शूट करायला नाही भेटत आहे, लाईटीसाठी काय काय करायला. चला गुड नाईट, बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट उद्या सकाळी.